आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्रामदादा गुप्ता यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त या ठिकाणी केवळी गावामध्ये आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। केवळी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी युवकांनी या ठिकाणी त्यांची या ठिकाणी दारांनी मांडलेली आहे आणि एक दिवस पक्षासगळं त्या ठिकाणी राहिलेले आहे। खरं अर्थानं मला सांगायचं की दादांच्या विरोधात आम्ही दोनदा काम केलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी कुलदीप कोंडे यांना युनिफॉर्म या मतदारसंघामध्ये विधानसभेला दोनदा दिला आणि जिल्हा परिषदला दोनदा दिला आणि लोकसभेचा बिलकुल वाजायला लागला। त्यानंतर त्या ठिकाणी प्रचार वगैरे झाले आणि चंद्रन झाला। त्यानंतर मतदारसंघामध्ये फिरत असताना दादा आमदार पवार हे या ठिकाणी आले होते। या मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करत होतो आणि ताईंसाठी मतदान मागत होतो। त्यानंतर मुंबईला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सुद्धा आम्ही भाषणे केली आणि मतदारांना त्या ठिकाणी ताईंसाठी मतदान मागितलं। राहिलं सोडलं त्या ठिकाणी बारामतीला ताईंनी बोलवलं, पवार साहेब होते, ताईंनी होते। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भाषण केली आणि मतदान मागितलं। आर्मीवर गेले, आर्मीवर गेले, हळूहळू विचार बदल चालू झाला आणि कार्यकर्ते सारखे मला घ्यायला लागले। आम्ही तुमचे विचार काय? माझे विचार काय मला माहितच नाही। महाविकास आघाडीचा आपण प्रचार करतो, आता विचार करायचा नाही, तुमचा विचार करायचा। अरे माझा विचार म्हणजे आता आदेश आला ना, आपण प्रचार करतो सगळी। अचानक काय असं विचार काय करतो, असं काय नाही म्हणजे मग तुम्ही समर्थक आहेत का पक्ष आहे? पक्षाचा निर्णय ना ते समर्थक म्हणजे काय? नाही म्हणजे आपला असं निर्णय घ्यायचा पण मी इंडिया गेट म्हणले माझ्या लोक मी इंडिया गेटला अजिबात नाही। वंचित चालायचे का वंचित इंडिया गेटात आपण मग त्या ठिकाणी आमच्या सगळ्या विषय झाल्यानंतर पण ते थोडंसं बाजूला करून झालं आमचं। ठीक आहे बाबा, तुम्ही पक्षामध्ये असाल तर नंतर तुम्हाला न्याय मिळेल ना। लोकसभा झाल्यानंतर असं विधानसभेचं काहीच नाही। लोकसभेला समजा महाविकास आघाडी झाली, विधानसभेला महाविकास आघाडी होती का बिघाडी होती हे कोणी ओळखले बाबा? आता जाणं योग्य नाही। जरी काय पैशात महाविकास आघाडी झाली तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर स्थान मिळेल। पुढेही तुम्हाला त्या ठिकाणी विधान परिषद आहे, बरेच काय आहे त्या ठिकाणी मिळून जाईल। त्याला परिस्थिती एकदा मानसिकता विचार थोडे बदलले की मग त्याला आपण काय करू शकतो, एकदा काय म्हणतो आपण घर फिरले की वास म्हणजे असा हे सगळ्या गोष्टी बदल मतदारसंघामध्ये मी माझ्या ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरायला गेलो, फॉर्म भरायला जातो त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना गणेश फोटोला आम्ही सोबत होतो आणि मग स्टेजवर त्यांचं नाव घेतात आणि मी मोबाईल करलो पटकी प्रवेश केला पुढे सांगतो कारण गर्दी एवढी की आम्हाला पण पुढे जाऊन तेवढ्याच ताई दादा हा आणि मग आम्ही म्हणलं कार्यक्रम तिकडे झालेला आहे तिकडे सोडून द्या। हा मग ते ओके झाले म्हणजे 1 लाख मत घेणारा माणूस आपल्याकडे आला आहे। आणि मला संविधानाने निघालेलं आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा वापर त्यांची काही चुकी नाही, थोडी संविधानाने निघालेला मग त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय। संघटनेला विचारलं ज्या लोक म्हणतात त्यांनी मतदान केलं त्यांना कोणाला विचारलं का नाही?
व्यवस्थित आम्ही सगळं सांगितलं व्यवस्थित कोणाकडे गेलेले आहे संपलं विषय. असं करत असताना मला सेनावरून फोन आला. आम्ही नक्की का झालं म्हणजे ते सगळं इथे राहिले त्या वर्षातला आले म्हणते नाही झालं म्हणते जायचं गेली म्हणजे अशी एक निष्ठा ही अजिबात नाही. त्याच्यानंतर काय झालं 2 वर्ष एक 4 तालुक्याचे भाऊ त्यांच्या गटातून पक्षातून आमच्या पक्षात आले. ते म्हणजे कोणते दाढीवाला बाबाचे मालिक माहिती का. अहो 2 वर्ष आम्हाला तत्वज्ञ जीवन माझ्या डोक्यात काय मला स्वप्नाचं द्यायचे हे काहीतरी म्हटलं करणार हा करणार नाही का ना माझी सगळं काय तुम्ही घेतात कुणा आहे हाताला पळत होता मावळी करणार नाही शिरत जर तुम्हाला गाव घरात आहे तुला तालुका प्रमुख करतो म्हणजे मला तिथे प्रत्येक दिसेल ते तसंच केलं त्यांनी होय म्हणजे मुळशीमध्ये आपलं मुळशीमध्ये असो वेगवेगळं असो